माझं गाव बदलत आहे. बिलाखेड. बिलाखेड गावात सकाळ आणि संध्याकाळी हरिपाठाचे मंगलमय स्वर ऐकू येतात. गावात हनुमान विठ्ठल मंदिर आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरील हे गाव आहे. गावात मुख्य दरवाजा असून आषाढी कार्तिकी एकादशी सोहळा होतो. यात्रा भरते. बिलाखेड येथील शेतकरी कष्टाळू आहेत. त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती विकासाला चालना दिली आहे. काही युवकांनी स्वयंरोजगार निर्माण करून बेरोजगारीवर मात केली आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी बिलाखेड गावात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. हरिपाठ वगैरे कीर्तन वगैरे या कार्यक्रमांसाठी अडचणी येत होत्या. ते सभागृह बांधल्यामुळे आता कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा होत असतो. आतापर्यंत झालेल्या आमदारांपेक्षा मंगेशदादांनी कमीत कमी 70 ते 80% जास्तीचा निधी बिलाखेड गावासाठी दिलेला आहे. 17 गावांची पाणीपुरवठा योजना दादांनी मंजूर केली असून गिरणा धरणावरून लवकरच ती योजना कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी दादांचे भरभरून कौतुक करावं तेवढं कमीच आहे. गेल्या 5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वामुळे गावात प्रगतीचे वारे वाहत आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने बिलाखेड गावात विकासाची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही प्रगतीपथावर आहेत आणि काही लवकरच सुरू होणार आहेत. मुख्य रस्त्यालगत पथदिवे लावणे हे 10 लाख रुपये खर्चून पूर्ण झाले आहे. तसेच गावातील रस्ता सुधारणा देखील 10 लाख रुपये खर्चून करण्यात आली आहे. गावातील विठ्ठल मंदिराजवळ खुले सभागृह बांधकाम 8 लाख रुपये खर्चून यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. बिलाखेड शिवारातील 358 शेतकऱ्यांच्या खात्यात 64,96,840 रुपये जमा करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे 10 लाख रुपये खर्चून पूर्ण झाली आहेत. सध्या काही महत्वाची कामे प्रगतीपथावर आहेत. भूरस्ते बिलाखेड रस्ता सुधारणा काम 2,50,00,000 रुपये मंजूर झाले असून या प्रकल्पाचे काम चालू आहे. बिलाखेड रामवाडी येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधकाम व अनुषंगिक कामे 15 लाख रुपये मंजूर झाले असून या कामाची ही गती वाढली आहे. बिलाखेड येथील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गिरणा धरणावरून 18 गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 75 कोटी रुपये मंजूर असून हे काम प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून बिलाखेड गावाची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. भविष्यातील कामांमध्ये राजमाता अहिल्यादेवी सभामंडप बांधकाम 50 लाख रुपये खर्चून करण्यात येणार आहे. शिवाय बिलाखेड येथे उपकेंद्र मंजूर असून लवकरच त्याचे कामही सुरू होईल. हे सर्व प्रकल्प गावाच्या प्रगतीसाठी आणि स्थानिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पहिले आंदोलन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी 40 गावात केले. आमच्या गावाला रोडाचं गाव असल्यामुळे स्ट्रीट लाईट जवळजवळ 18 मंजूर केले. त्या स्ट्रीट लाईटमुळे आमच्या गावाला शहराचा लूक आला. तसेच गावासाठी कॉन्क्रिटीकरण केलं आहे. 2 रोड दिलेत 10-10 लक्षाचे. त्यानंतर आमच्या बिलाखेड जिल्हा परिषद शाळेचं कंपाऊंड नव्हतं आजपर्यंत. ते कंपाऊंडही जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे. त्याचे पूर्ण बांधकाम झालेलं आहे आणि आता आमचा जो सभामंडप आहे हा पूर्ण मोठा झाला आहे. आणि त्यामुळे विविध उपक्रम किंवा भजनी मंडळीचे जे कार्यक्रम असतात, कीर्तन सप्ताह, हा मोठ्या उत्साहाने आम्ही तेथे पार पाडत असतो. दादांचं कार्य हे फार मोठं आहे. या कार्यातून मी पूर्ण महाराष्ट्रातून असा आमदार या महाराष्ट्रात निर्माण होणे असे विविध कामं आपल्याला दिसून येत आहेत. प्रश्न शेतकऱ्यांचा असो नाहीतर सर्वसामान्यांचा, आमदार मंगेशदादा चव्हाण हे लढण्यासाठी कायम तयार असतात. त्यांचे लढवय्ये व्यक्तिमत्व आम्हाला भावते. आम्ही पुन्हा मंगेशदादा यांना निवडून देण्यासाठी कटिबद्ध झालो आहोत असे बिलाखेडवासी आनंदाने सांगतात. म्हणून गावकरीच म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.